तुम्ही शिवसेना सोडून बाळासाहेबांच्या विचारांचा घात केला, उद्धव ठाकरेंचा परभणीतील सभेतून फुटीर खासदारांवर टीका। विकास निधी मतदारांसाठी की तुमच्यासाठी? मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो तेव्हा संजय जाधव कुठे होते? उद्धव ठाकरे यांचा संजय जाधवांना सवाल। परभणीत एकही गद्दार टिकला नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय जाधवांनी पिठाची गिरणी उभारली नाही, गद्दार दिसला की तुडवायचा, हे आमचं ऑपरेशन, संजय राऊतांची टीका। संजय राऊतांनी वारकऱ्यांचा अपमान केला, मी वारकरी, सपत्नीक वारी करतो, मला सर्टिफिकेटची गरज नाही, संजय जाधवांची संजय राऊतांवर टीका। परभणीत महापौर मुस्लिम असला तरी तो आमचा शिवसैनिक, त्यावेळी मुस्लिम महापौर म्हणून आमच्यावर टीका केली। आता शिंदेंचा विधान परिषदेचा आमदार कोण आहे? परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा शिंदे सेनेला सवाल। कायद्याचं राज्य असेल तर गद्दार बाद झाले पाहिजे, उद्धव ठाकरेंची टीका। लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे, घटना तोडणारे अध्यक्ष अशी ओळख होऊ देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। टीकाकारांना कामातून उत्तर देणार ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। ठाकरेंबद्दल मनात आदर कायम, ओमराजेंनी यांची प्रतिक्रिया दिलेली। फडणवीस विमानात माझ्यासोबत होते पण हतबल दिसले, देवेंद्र फडणवीसांचं पंख छाटण्याचं काम सुरू। परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा दावा। यवतमाळमध्ये 43 वर्षापूर्वीच भाजपची भक्कम पायाभरणी। 40 वर्षापूर्वी यवतमाळमध्ये भाजपचं कार्यालय होतं का, या उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अटल बिहारी वाजपेयी, गंगाधरराव फडणवीस यांचा जुना फोटो ट्विट करत नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला। देवदर्शन करून फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना। ओमराजे निंबाळकर मतदारसंघात आल्यावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ओमराजे निंबाळकरांना पैशाची गरज असावी म्हणून ते पळाले। ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याआधी सामनातून ओमराजेंवर टीकास्त्र। पक्षांतर केल्यावर लगेच 18 कोटींचा निधी मंजूर, हा भ्रष्टाचार। संजय जाधवांचं तर 50 कोटींमुळे जगच बदलून गेलं, सामनातून हल्लाबोल। ओमराजे आणि माझा पक्ष वेगळा, विचार वेगळे, उद्धव ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। संघर्षाची तयारी असणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पक्षबांधणी करतोय, कैलास पाटील यांचं वक्तव्य। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पिता पुत्रांच्या फॉलोअर्समध्ये। शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावर फॉलो कायम। ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात आज ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात। राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीत मनसेच्या शाखेचं उद्घाटन। 2 दिवसांपूर्वीच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंची संजय पाटलांवर टीका। परभणीच्या पाथरीत रात्री विनापरवाना शिवरांचा पुतळा बसवला। शिंदेच्या सेनेचे आमदार सईद खान यांनी पुतळा बसवला। फुटीर खासदार संजय जाधवांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण। टीईटी परीक्षेचा पेपर 1.5 कोटी रुपयात विकला जाणार होता अशी माहिती। शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा। कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री दोघांचेही आदेश। टीईटीचा पेपर 1.5 कोटीला विकला जाणार होता, ठाण्यात पेपर फुटतायत, मंत्री कुठे आहेत? टीईटी पेपर फुटीवरून उद्धव ठाकरे यांचा सवाल। तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण होत का नाही? टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का? तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न, अमित ठाकरे यांची टीका। जळगावमध्ये टीईटी पेपर फुटी विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन। टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री भुसेंनी राजीनामा द्यावा, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची मागणी। पेपर फुटीच्या प्रकरणामुळे टीईटी परीक्षा रद्द झाल्याने नाशिकमधील 41,000हून अधिक उमेदवारांची परीक्षा लांबणीवर। 101 केंद्रांवर होणारी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये नाराजी। अजितदादांच्या अपघाताला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावनिक पोस्ट। रेवतीच्या लग्नात सगळ्यांनीच तुम्हाला खूप मिस केलं, दादा तुम्ही शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करूच दिली नसती, राजकारण लय वंगाळ या तुमच्या वाक्याची सतत जाणीव होते, रोहित पवारांचं ट्विट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा पायाभूत प्रकल्पांची पाहणी करणार। जगातील मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या निर्माणाधीन वाढवण बंदराच्या कामाच्या स्पॉटवर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेणार। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार। नियुक्तीचे आदेश 5 दिवसांपूर्वी जारी झाल्यानंतर आता ते नागपूरची सूत्र हाती घेणार। नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेतही जावं। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आरएसएसच्या व्यासपीठावरील भाषणावर उद्धव ठाकरेंची टीका।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट, सुनेत्रा पवारांकडून नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण. जळगावमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन, एससी उपवर्गीकरण लागू न करण्याची मागणी. बारामतीच्या अहिल्यादेवी शासकीय रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ. सर्व 5 वर्षांखालील बालकांना पोलिओची लस देण्याचं सुनेत्रा पवारांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरच्या फर्स्ट क्राय प्रीस्कूलमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने तोडफोड. 23 महिन्याच्या चिमुकल्याला वर्गमित्राकडून झाली होती मारहाण. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणाचा आरोप. शाळा प्रशासनावर कारवाईची मनसेची मागणी. काही लोकांनी तर रामालाच लुटलं. अयोध्येतील राम मंदिर दानपेटी घोटाळ्यावर सिने अभिनेत्री राखी सावंत यांची प्रतिक्रिया. राम मंदिरासाठी चांदी भेट दिल्याचा राखी सावंत यांचा दावा. आजपासून कधीही नवस करणार नाही, राखी सावंत यांचा निर्धार. बुलढाण्यात जनतेला सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाची बैठक. शहरातील हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकांशी चर्चा. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. तुकाराम मुंडेंनी आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करावा. आमदार अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया. तुकाराम मुंडेंचा विभाग स्वच्छ झाल्यावर सर्व स्वच्छ होईल, अभिजित पाटलांचं वक्तव्य. चिपळूणमध्ये काँग्रेसच्या एसआर कार्यकारिणीची घोषणा. नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत संघटन विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या तयारीची जबाबदारी सोपवली. कोल्हापुरात शहरातील धोकादायक इमारत कोसळली. छत्रपती शिवाजी चौकातल्या गंजी गल्लीत इमारत कोसळली. बाजूलाच असलेल्या आणखी एक धोकादायक इमारत कोसळण्याची भीती. पुण्यातील लोहगड हत्याप्रकरणी नवीन माहिती समोर. सिया चेतनने सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केतनला मारण्याचा कट रचला होता. सूत्रांची माहिती. गुगलवर पर्याय शोधत लोहगडावरून ढकलण्याचा सराव केला होता. केतन अग्रवाल हत्याप्रकरणी लोहगडावर घटनेचं रिक्रिएशन. सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावर. हत्येची घटना कशी घडली याबाबत आरोपींकडून माहिती घेतली. मुंबईत माहीम स्थानक परिसरात एका तरुणावर चाकू हल्ला. धक्का लागून मोबाईल खाली पडल्याच्या कारणावरून आरोपीकडून चाकूने वार. जखमी तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. मुंबईच्या लोकल स्टेशनवर प्रवाशांच्या बॅगांची आता कडक तपासणी होणार. लोकलमधील हत्याकांड प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय. प्रवाशांकडून शस्त्र किंवा धारदार वस्तू नेल्या जाऊ नये म्हणून खबरदारी. हत्येच्या घटनेनंतर रेल्वे पोलीस आता सतर्क. बोरिवली लोकल हत्याकांडानंतर रेल्वे जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली. दत्तात्रेय खोपेलकरांच्या जागी कल्याण. जळगावच्या अमळनेरमधील घंटागाडीतून मृतदेह नेल्याच्या प्रकरणातील संबंधितांवर कारवाईची मागणी. जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार. संत मुक्ताबाईच्या पालखीचं मुताळ्यात जल्लोषात स्वागत. तर मुताळा शहरातून पालखी आज मार्गक्रमण करत सायंकाळी बुलढाणा शहरात पोहोचणार. आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उद्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार. 23 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील आज दुसरा मुक्काम. पालखीचं मालेगाव शहरात मोठ्या उत्साहात स्वागत. वारकऱ्यांसाठी दूध, उपवासाचं फराळ आणि नाश्त्याची व्यवस्था. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आजपासून हरित कुंभ हरित मान्सून उपक्रमाला सुरुवात. 25 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख वृक्ष लागवड, स्वच्छता आणि शहराच्या सौंदर्यीकरणावर विशेष भर दिला जाणार. धुळे महापालिकेकडून राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिराचा 12 वर्ष अनधिकृत वापर केल्याचं प्रकरण. संबंधितांकडून 13,45,00,000 रुपयांची वसुली करण्याचा महासभेत निर्णय. उन्नत नाशिक आणि हरित मान्सून अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम. गिरीश महाजनांसह नाशिकचे महापौर आणि उपमहापौरांचा सहभाग. नंदिनी नदीनंतर कपिला नदी स्वच्छता करण्याचं काम हाती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहीम राबवली जाते. मुंबई गोवा महामार्गाची अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल. केवळ 4.5 किलोमीटरचा महामार्ग अद्याप रखडलेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्ग पूर्णत्वाचा आढावा घेणार. पुणे विभागात शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीचं काम 83% पोहोचलं. राज्यात पुणे विभागाचा 11वा क्रमांक. मुदतवाढीनंतरही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केली नाही. नवी मुंबईच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील धक्कादायक प्रकार समोर. कचऱ्यातील भाज्यांचं पुन्हा पॅकिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेआधी पत्नी पीडित पुरुषाकडून पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा. 7 जन्म काय 7 सेकंदही ही पत्नी नको असं म्हणत यमराजाला साकडं घातलं. बीडच्या आष्टीत प्लस पोलिओ मोहिमेचा शुभारंभ. बालकांना पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाची सुरुवात. सर्व 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस द्या. आमदार सुरेश धस यांचं पालकांना आवाहन. वर्धाच्या सुकळी प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी. कालव्यांमधील त्रुटी आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती. आरोग्य खात्यात 5223 पदांची भरती केली जाणार. हजारो तरुणांना नोकरी मिळवण्याचा मार्ग आता मोकळा होणार. दिल्ली आणि उत्तराखंडला दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली आणि उत्तराखंड राज्यांसाठी हाय अलर्ट जारी. मुंबईत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाच्या फांद्या कापल्यास 5,000चा दंड. महानगरपालिकेचा मुंबईकरांना इशारा. फांदीच्या पूजेऐवजी वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा करण्याचं बीएमसीचं आवाहन. जालना जिल्ह्यात 2,56,000 बालकांना पोलिओ डोस दिला जाणार. बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात पोलिओ बूथची उभारणी. मुंबई गोवा महामार्गावर मद्यधुंद स्थितीत ट्रेलर भरधाव वेगाने चालवणाऱ्या चालकांवर महामार्ग पोलिसांची कारवाई. ओसरगाव टोलनाका येथे 2 ट्रेलर अडवले. विजेच्या लपंडावाने भुसावळकर हैराण. खंडित वीज पुरवठ्यामुळे उकाड्याचा त्रास. वारंवार वीज बंद होत असल्याने नागरिकात तीव्र नाराजी.